मंडळी, विधान परिषदेसाठीची ठाणे मतदारसंघातली निवडणूक आता बिनविरोध होऊन महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय आता निश्चित झालाय. शिवसेनेच्या रवींद्र फाटकांविरोधात एकमेव अर्ज दाखल करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिजित पवार यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे रवींद्र फाटकांचा विजय ही आता निव्वळ औपचारिकता उरली आहे. दरम्यान अभिजित पवार यांनी आपण कोणत्याही राजकीय दबावापोटी नव्हे तर पूर्णपणे वैयक्तिक कारणासह उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. आणि ठाणे मतदारसंघात विजय निश्चित झाल्यानंतर रवींद्र फाटक यांनी आज आपल्या कुटुंबियांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आमच्या ठाणे आणि पालघरमधले सर्वच लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि आमचे सर्व नेते, त्याचबरोबर माझे मतदार, नगरसेवक यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे हे मला विजय मिळालेला आहे. त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे संख्याबळ आपल्या महायुतीकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना पराजय समोर दिसतोच आहे. त्याच्यामधून इलेक्शन लढण्यामध्ये काय ह्याच्यामध्ये हे नव्हतं, त्याच्यामध्ये त्यांनी मला सहकार्य केलं असेल. या ठाण्यामध्ये, पालघरमध्ये जे नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे, नगर परिषदेचे, जिल्हा परिषदेचे जे प्रश्न असतील ते सभागृहात मांडायचा मी प्रयत्न करेन आणि ते प्रश्न सोडायचा मी प्रयत्न करेन.